पुढे महत्त्वाची बातमी आहे। तुटक्या खिडक्या बॅनरने झाकल्या। दिपकेंनी शाळेतील वास्तव दाखवलंय। दिपकेंचं हिंगोलीमधील संतूक पिंपरीमध्ये स्कूल ठीक करू हे अभियान आता सुरू झालेलं आहे। तर शाळेच्या दुरावस्थेला सरकार जबाबदार, शिंदेंचा बॅनर दाखवत दिपकेंनी टीका केली। दिपकेंकडून हिंगोली या ठिकाणच्या स्वतःच्या शाळेतून अभियानाला सुरुवात झालेली आहे। तुमच्या शाळेमध्ये, गावातल्या शाळेमध्ये अशी परिस्थिती बघा, आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि झाकण्यात आले उपमुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याने। म्हणजे आता काय बोलावं, ही स्थिती आहे ग्रामीण भागाच्या शाळेची। हे फक्त माझ्या गावाचा प्रश्न नाही आहे, देशात जितकाही ग्रामीण भागाच्या शाळेत त्यांची ही स्थिती आहे। आता तुम्ही बेंचेस पाहिले, 4-5 बेंचेस आहेत। आता इथं फक्त 4-5च मुलं शिकायला येतात का? ते ही अवस्था आहे। परिस्थिती तुम्ही ही पाहिली, उपमुख्यमंत्र्यांचा तुम्ही फोटो पण दाखवता, बॅनर पण दाखवता आणि काचा फुटला येतात। ह्याला जबाबदार कोण? हेच असतील, सरकार यांचीच आहे ना। जो उपमुख्यमंत्री आहेत, जे लोक सरकारमध्ये बसले, त्यांचं काम आहे हे सगळं करणं। ते का लक्ष देत नाही याच्याकडे? आता हे बॅनर जसे तुम्ही लावले, या बॅनरच्या जागी तुम्ही काचा नीट केला पाहिजे होता। स्वतःची बॅनर ते उलट लावलेलं आहे। आता झाकवण्यासाठी, आता जी दुर्व्यवस्था ती झाकवण्यासाठी। एवढी परिस्थिती ग्रामीण भागातली बिकट आहे की ही तुम्ही बॅनर लावलेले बघता, कारण काही शाळांमध्ये जे आहे ते डवस असलेले आहेत। हो, काही शाळांमध्ये डवस आता बघू ना, इथेही असतील, बघू। आता वॉशरूम कुठे? इथं वॉशरूम आपण बघतो की अभिजित दिपके यांनी जे आहे ते शाळा ठीक करो या उपक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे। अभिजित दिपके जे आहेत ते त्यांच्या मूळ गावी संतूक पिंपरी या गावामध्ये जे आहे ते आपण बघतोय या ठिकाणी ह्या फुटलेल्या काचा असतील, त्याचबरोबर निघालेले रोल असतील, या सगळ्या गोष्टीची पाहणी जी आहे ते अभिजित दिपके करतायत। स्वतःच्या गावामध्ये त्यांना जे आहे ते शाळेची मोठी दुर्दशा पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये शाळेचे जे आहेत ते खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, त्याचबरोबर शाळा जी आहे ते पोत्यांनी झाकलेली आहे। आणि आपण बघतोय की अभिजित दिपके यांनी जे आहे ते शाळा ठीक करो या उपक्रमाला जे आहे ते प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे।